नमस्कार, प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर बघा, आज मी इथे ब्लाउज पीस वरती कसं वर्क करायचं आहे ते तुम्हाला आजचा जो क्लास आहे याच्यामध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे। तर या अगोदर आपले 20 क्लास कंप्लीट झालेले आहे आणि या अगोदर मी तुम्हाला ब्लाउज पीस वरती पेपर कटिंग कसं ठेवायचं आणि कशा प्रकारे मार्किंग करायचं आहे आपल्याला अरी वर्क बनवण्यासाठी, तर याची मी तुम्हाला संपूर्ण डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे। तर आज आपल्याला याच्यावरती कसं वर्क करायचं आहे ते मी तुम्हाला आज सांगणार आहे। त्या अगोदर हा ब्लाउज पीस रिंगला कशा प्रकारे लावायचा आहे बघा, आपण याच्या अगोदर बघितलेला आहे की ब्लाउज पीस रिंगला कसा लावायचा आहे, परंतु तो अस्तर होता। आता हा ब्लाउज पीस आहे, तर ब्लाउज पीसचं कसं असतं हे बघा, हे जे धागे असतात ना, आपण जर असंच ठेवला तर हे धागे सुटू शकतात, अजून आपला ब्लाउज पीस कमी होईल। तर ते कमी होऊ नये आणि हे धागे सुटू नये यासाठी पण मी तुम्हाला काही टिप्स देणार आहे इथे। तर जे कोणी नवीन असेल आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि त्या समोरील बेल आयकॉनलाही क्लिक करा आणि आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक करा। तर या अगोदर आपलं अरीवर्कमध्ये बरंचसं काय झालेलं आहे, संपूर्ण अरीवर्क जे बेसिक आहे ते बरंचसं झालेलं आहे आणि त्यानंतर आपण हा ब्लाउज पीस घेतलेला आहे वर्क करण्यासाठी। बऱ्याच ताईंची कमेंट्स होत्या की वर्क करायला शिकवा आता ब्लाउज पीसवर, त्यामुळे आपण हा ब्लाउज पीस घेतलेला आहे वर्क करण्यासाठी। तर आज मी तुम्हाला याच्यावरती वर्क कसं करायचं आहे ते शिकवणार आहे। तर त्या अगोदर हे बघा, ही रिंग घेतलेली आहे बघा आणि ही अशा प्रकारे असते, एक बाहेरची आणि एक आतली। तर जे नवीन असेल त्यांच्यासाठी, जे अगोदरचे आपले सबस्क्रायबर आहेत त्यांना माहित आहे कशा प्रकारे आपल्याला ब्लाउज पीस लावायचा आहे। तर जे नवीन असतील सबस्क्रायबर त्यांच्यासाठी बघा, ही वरची रिंग आहे आणि ही खालची रिंग आहे। तर याच्यावरती हे बघा, आता ही जी रिंग आहे ना, हिला अशा प्रकारे हा नट असतो आपल्याला पॅक करण्यासाठी आणि ही खालची रिंग आहे। तर हे कसं लावायचं मी तुम्हाला आज ते सांगणार आहे। तर हे बघा, अशा प्रकारे रिंग ठेवलेली आहे आणि आता आपण बघा, पाठीचा भाग आणि समोरचा भाग जो आहे ते दोन्ही ड्रॉ केलेले आहेत बघा, एकात एक घालून असं ड्रॉ केलेलं आहे। तर याच्यावरती पण आपल्याला कसं प्रकारे वर्क करता येईल आणि याच्यावरतीही कशा प्रकारे वर्क करता येईल हे मी तुम्हाला इथे हे लावून दाखवणार आहे ह्या रिंगला व्यवस्थित। म्हणजे तुम्ही अशाच प्रकारे लावून घ्यायचा आहे म्हणजे तुम्हालाही व्यवस्थित वर्क करता येईल। तर बघा, हा जो भाग आहे ना, हा अशा प्रकारे इथे ठेवलेला आहे आणि हे बघा, म्हणजे आपल्याला इथे गळ्याला व्यवस्थित वर्क करता येईल। ठीक आहे, अशा प्रकारे रिंग मध्ये अडकून घ्यायचा आहे। इकडचाही व्यवस्थित आपल्याला समान भाग, सगळीकडनं आपल्याला समान भाग घ्यायचा आहे बघा, म्हणजे आपण इथेही व्यवस्थित वर्क करू शकाल। ठीक आहे, तर हे बघा, आता हा समोरचा गळा आहे आणि इथेही आपण व्यवस्थित वर्क घेऊयात। ठीक आहे, हे बघा, अशा प्रकारे आपल्याला एवढं अंतर साधारणतः ठेवायचं आहे म्हणजे आपल्याला इथे अगदी इझिली वर्क करता येईल। ठीक आहे, परत आपल्याला रिंग काढून परत आपल्याला कपडा व्यवस्थित करायचा असं होणार नाही। अशा प्रकारे इथे तुम्ही अगोदरच जर हे केलं तर परत जर कपडा काढायचा ठरवलं तर काय होतं, आपण एकदा जर रिंगला कपडा लावला तर तो आपल्याला पूर्ण वर्क होऊसपर्यंत तसंच ठेवायचं आहे ना। परत जर आपण काढला तर हे लूज पडतं आणि परत आपण जेव्हा सुरुवातीलाच हा कपडा जसा लावतो ना तसा परत लागत नाही। त्यामुळे एकदाच तुम्हाला व्यवस्थित हा आपला जो ब्लाउज पीस आहे व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे अशा प्रकारे। आणि वरची जी रिंग आहे हे बघा, वरची जी रिंग आहे अशा प्रकारे ही व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे आणि हे पूर्ण हे बघा अशा प्रकारे दाबून घ्यायचं आहे बघा, अशा प्रकारे दाबून घेतलं। अशा प्रकारे दाबून घेतल्यानंतर हे बघा पूर्ण पॅक झालंय आणि त्यानंतर हा जो नट आहे हा पण आपल्याला पॅक करून घ्यायचा आहे बघा, अशा प्रकारे पॅक करून घ्यायचा आहे। हे बघा, इथे हा फिरतो आणि जोपर्यंत पॅक होत नाही तोपर्यंत हे फिरवत राहायचं। आता इथे पॅक झालेला आहे बघा, हा पॅक झाला की त्यानंतर हे बघा अशा प्रकारे आपल्याला हा ब्लाउज पीस जो आहे ना हा खालच्या बाजूने असा ओढायचा थोडा। हे बघा, अशा प्रकारे ओढून घ्यायचा। त्यानंतर काय होतं, ही रिंग थोडी वरती येते, आपण हा खालचा ओढला ही रिंग थोडी वरती येते, आतली रिंग खाली जाते। तर इथे परत आपल्याला काय करायचं, अशा प्रकारे हे दाबून घ्यायचं बघा, अंगठ्याच्या साह्याने आणि बोटाच्या साह्याने अशा प्रकारे, म्हणजे आपलं हे जे आहे ना हे पॅक होऊन जातं आणि इथे लूज पडत नाही, आपल्याला वर्क छान करता येतं। जेवढं आपलं कपडा टाईट राहील तेवढं आपल्याला वर्क जे आहे ते सुंदर करता येतं। तर हे बघा, अशा प्रकारे आपल्याला हे पूर्ण टाईट करून घ्यायचं आहे बघा, जेवढं टाईट करता येईल तेवढं टाईट करायचं। ठीक आहे, तर बघा अशा प्रकारे हे टाईट करून घेतलं की त्यानंतर काय करायचं आहे, हे बघा अशा प्रकारे हे आपल्याला रिंग जी आहे ही अशा प्रकारे पलटी मारून घ्यायची बघा, अशा प्रकारे पलटी मारली मी आणि ही साईडला ठेवली आणि हे बघा इकडे आता हा आपला जो बाहीचा भाग आहे तर हे कसं करायचं आपल्याला, हे बघा
अशा प्रकारे याची म्हणजे याला चुरगळू पण नाही, म्हणजे बघा अशाच प्रकारे जर आपण हा गोळा करून ठेवला तर इथे घड्या घड्या पडतील आणि पूर्ण ब्लाऊज पीस जो आहे तो चुरगळेल. त्यामुळे काय करायचं आहे बघा, अशा प्रकारे व्यवस्थित हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित याची घडी घालून घ्यायची. बघा जेवढी आपल्याला घडी व्यवस्थित घालता येईल तेवढी अशा प्रकारे घालून घ्यायची आहे. हे बघा अशा प्रकारे, हे खूप महत्त्वाचं आहे इथे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, इथे अशा प्रकारे घडी घातल्यानंतर बघा मी तुम्हाला याच्या अगोदर पण सांगितलेलं आहे याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये की कशा प्रकारे आपल्याला हे ठेवायचं आहे, परंतु एवढं डीपली जाऊन नव्हतं सांगितलं तेव्हा, कारण आपण तेव्हा आपलं अस्तरच होतं. ठीक आहे, परंतु हा ब्लाऊज पीस आहे त्याच्यामुळे मी इथे पूर्ण अगदी समजावून सांगत आहे. तर हे बघा अशा प्रकारे इथे मी ही टाचन पिन लावून घेतली आणि त्यानंतर हे असं फिरवून घेतलं. आता इकडचा पण भाग बघा आपल्याला इकडे पण आहे ना समोरचा भाग काढावा लागेल. यामुळे काय करायचं आहे, हे बघा हे पण अशा प्रकारे व्यवस्थित घडी घालून घ्यायची आहे. बघा अशा प्रकारे, म्हणजे याला चून पडत नाही, घड्या पडत नाही. घड्या जर पडल्या तर आपल्याला ते खूप खराब दिसतं. त्यामुळे हे बघा अशा प्रकारे. आणि हा नवीन कपडा आहे आणि आपण एवढं चुरगळलेला ब्लाऊज सुरुवातीलाच घालू शकत नाही. हे बघा इथे पण अशा प्रकारे, इथे पण मी ही टाचन पिन लावून घेत आहे. बघा अशा प्रकारे इकडे टाचन पिन लावून घेतलंय मी सगळीकडनं. आणि आता बघा इकडचा हा ओपन कपडा आहे. बघा हे जे आहे ना, तर इकडनं अशा प्रकारे हे धागे निसटू शकतात. धागे निसटल्याने काय होईल, आपण जेव्हा वर्क करायला घेऊ तेव्हा सारखे सारखे ते धागे आपल्या हातामध्ये येतील. तर ते हातामध्ये येऊ नये आणि हा ब्लाऊज पीस तो तर हातामध्ये येईल आणि आपल्याला वर्क करायला थोडासा प्रॉब्लेम येईल, तो वेगळाच. आणि त्यानंतर आपले इथे धागे निघून आपला ब्लाऊज पीसही कमी होईल. तर हा वेगळा. बघा इथे दोन वेगळे प्रॉब्लेम आहे. त्यामुळे काय करायचं आहे, इथे पण आपल्याला अशी छोटीशी, आता छोटासा कपडा शिल्लक आहे त्यामुळे काय करायचं आहे, छोटीशी घडी घालून घ्यायची. बघा अशा प्रकारे. ठीक आहे, अशा प्रकारे छोटीशी घडी घालून इथे पण आपल्याला टाचन पिन लावून घ्यायची आहेत. तर बघा अशा प्रकारे. आणि हा जो टोक जर येत असेल तर अशा प्रकारे पण तुम्ही इथे ही टाचन पिन लावू शकता, म्हणजे टोकही जाईल, आपल्याला टाचन पिनही जास्त लावावं लागणार नाही. आणि इकडनं पण बघा हे अशा प्रकारे. आता हीच टाचन पिन काढून आपण हे अशा प्रकारे हे गुंडाळून इथे टाचन पिन लावू शकतो. ठीक आहे, त्यानंतर इथे पण एक लावून घेते. आणि हे बघा हे थोडेसे धागे जे आहे ना ते रिंगमध्ये अडकले, तर हे थोडेसे कट करून घेते. बघा, आणि इथे पण आपल्याला एक टाचन पिन अशा प्रकारे लावून घ्यायची आहे, म्हणजे आपले जे धागे आहे ना ते सारखे सारखे आपल्या हातामध्ये येणार नाही. तर बघा अशा प्रकारे मी पूर्ण कशा प्रकारे तुम्हाला रिंगला कपडा लावायचा आहे ते अगदी समजावून सांगितलेलं आहे. आणि हे बघा अशा प्रकारे आता आपल्याला इथे वर्क करायचं आहे. ठीक आहे, बघा तर अगदी टाईट पाहिजे ना आपल्याला हा कपडा जो आहे ना, एकदम टाईट करून घ्यायचा आहे. म्हणजे आपला जेवढा टाईट असेल तेवढं आपलं वर्क जे आहे छान होईल आणि फिनिशिंग अजून छान येईल. आपलं जर हे लूज पडलं तर आपल्याला वर्क चांगलं करता येत नाही आणि ते अजून लूज पडतं. तर बघा आता स्टँडवरती कसं ठेवायचं ते देखील मी तुम्हाला सांगते. तर हे बघा हा आपला स्टँड आहे आणि ही जी रिंग आहे ही अशा प्रकारे आपल्याला ठेवायची आहे. बघा आता याच्या अगोदर स्टँड कसं फिट करायचं आहे मी तुम्हाला सुरुवातीचा आपला जो पहिला दुसरा तिसरा व्हिडिओ आहे ते चेक करून घ्या. त्याच्यामध्ये स्टँड कसं जोडायचं आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि त्याचबरोबर बघा अजूनही कोणाला जर हे सामान मिळालं नसेल तर फ्लिपकार्टवरती हे सामान उपलब्ध आहे, तिथून तुम्ही हे घेऊ शकता. तर बघा अशा प्रकारे मी याच्यावरती ठेवून घेतलेली आहे. आणि तुम्हाला जर सामान मिळालं नसेल तर फ्लिपकार्टवरती बघा आता त्यावरती कसं आहे रिंग स्टँड आणि थोडंसं सामान पण आहे. तर सामानाची क्वालिटी कशी आहे ते मला माहिती नाही, परंतु बऱ्याच ताईंनी पण ते सामान घेतलेलं आहे आणि तुम्ही थोडंसं मागवू शकता त्यावरतून सामान. आणि त्यावरती बघा जर चांगलं तुम्ही मागवू शकता, जर चांगलं नाही निघालं तर तुम्ही परत रिटर्नही करू शकता त्यावरती ते सामान. ठीक आहे, आणि रिंग स्टँड अगोदर मागवल्यावरती व्यवस्थित चेक करून घ्या. एखादं 10-20 रुपयाचं सामान जरा खराब आलं तर काही अडचण नाही, परंतु जास्त जर खराब असेल तर रिटर्न करू शकता तुम्ही, तिथे रिटर्न पॉलिसी असते. तर बघा तुम्ही त्याच्यावरूनही घेऊ शकता. अजून कुठल्या ॲपवरती जर सामान असेल तर तिथूनही घेऊ शकता. ज्यांना सामान मिळालेलं नाही त्यांचं चाललेलं आहे, ज्यांना मिळालेलं आहे
तर ज्यांना मिळालेलं आहे चांगली गोष्ट आहे. वर्क शिका आणि अशा प्रकारे छान छान ब्लाऊज वर्क करून बनवा. आणि तर बघा, आजच्या पुरतं इतकंच. आता आपण याच्यावरती वर्क कसं करायचं आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. कारण इथे हा जो भाग आहे, आजचा हा क्लास आहे, हा पण खूप म्हणजे खूप महत्त्वाचा आहे. सगळ्यात महत्त्वाचा हा आपला आजचा भाग आहे. इथे जर तुम्हाला ब्लाऊज पीस कसा हँडल करायचा आहे हेच कळालं नाही तर तुम्ही पुढचं वर्क करू शकणार नाही. त्याच्यामुळे हा जो आपला व्हिडिओ आहे हा खूप महत्त्वाचा आहे. आणि नक्कीच ज्यांनी हा शेवटपर्यंत बघितलेला आहे त्यांचे खूप खूप मनापासून आभार. आणि जे कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला मग परत भेटूया आपण याच्या वर्क सोबत. तोपर्यंत धन्यवाद.